आपल्याशी संभाजीनगरला संवाद साधते आहे आणि काही सामाजिक कामांसाठी म्हणून आले होते आणि त्याच वेळेला गेले जवळजवळ 4 महिने दुष्काळाच्या परिस्थितीवरती माझ्याकडे सामाजिक संस्थांकडून निवेदनं येत होती आणि त्यामध्ये दुष्काळ निवारण समिती म्हणून छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत काही काही तालुक्यात काम करणाऱ्या त्यापैकी जवळजवळ 134 संस्था म्हणजे त्याच्यात महिला आणि पुरुष दोघांचाही सहभाग आहे अशा प्रकारच्या संस्थांचं काम करणारे शिरीष कुलकर्णी त्याच्यानंतर रमेश भिसे बाकीचे कार्यकर्ते यांनी माझ्याकडे एक अधिवेशन काळामध्ये नागपूर अधिवेशन काळामध्ये आम्ही बैठक घेतली होती आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याबरोबर आमच्या बैठकीमध्ये जो दुष्काळ निवारणासाठी एक GR सरकारने काढलेला आहे त्याची प्रती तुम्हाला मी नंतर फॉरवर्ड करते त्याच्यानुसार सगळीकडे सारा माफ झाला पाहिजे त्याच्यानंतर विजेचे जी कनेक्शन्स आहेत ती कापली जाता कामा नये त्याचबरोबर शेतकऱ्यांची सक्तीची जी कर्जवसुली चालते त्याला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये फी माफी झाली पाहिजे रोजगार हमी योजनेची कामं सुरू झाले पाहिजेत असे काही मुद्दे होते पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात सुद्धा पावलं उचलली गेली पाहिजेत गरज पडेल त्या ठिकाणी धान्य आणि पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्याचा आम्ही वारंवार आढावा घेतला आमच्या उपसभापती कार्यालयामधले आमचे मुख्य अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर आता बैठकीला उपस्थित आहेत तसं जिल्हाधिकारी श्री स्वामी उपस्थित आहेत स्त्री आधार केंद्राचे आमचे विश्वस्त झेलम जोशी उपस्थित आहेत बाकी संस्थांचे प्रतिनिधी आणि DDRचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये काही मुद्द्यांवरती अतिशय सकारात्मक चर्चा झाली विभागीय आयुक्तांशी नुकतीच माझ्या कार्यालयात त्यांनी मुंबईत भेट दिली होती आणि तेव्हाही मी त्यांचं लक्ष वेधलेलं होतं की 8 मुद्द्यांवरती सरकारचा GR निघून सुद्धा मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये महाविद्यालयांमध्ये फी माफी झालेली नाही सक्तीची कर्ज वसुली होता कामा नये हा निर्णय सरकारचा झाला असला तरी शेतकऱ्यांना त्याची पुरेशी माहिती मिळालेली नाही रोजगार हमी योजनेची कामं जरी चालू असली तरी सुद्धा ती अजून लोकांचा सहभाग त्याच्यात वाढला पाहिजे आणि त्या मुद्द्यांवरती माननीय विभागीय आयुक्तांनी परवाच बैठक एक घेतली आणि आजची आमची बैठक जरी पूर्ण विभागाची होऊ शकली नाही तरी सुद्धा संभाजीनगर जालना आणि काही जिल्ह्यांच्या संदर्भात आज आम्ही आढावा घेतला आणि त्या आढाव्यामध्ये साधारणपणे 5 मुद्दे च्या चर्चेचा निर्णय झालेला आहे आणि श्री स्वामी यांनी सोलापूरला CEO म्हणून जे काम केलं होतं अतिशय चांगलं आणि लोकांच्या सहभागातलं पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा त्यांचा चांगला सहभाग होता आणि आपत्ती निवारण विषयामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये आमचे जे निर्णय झाले त्याची मी माहिती सांगते आणि ते झाल्यावर आपण थोडक्यामध्ये प्रश्नोत्तर घेऊन त्यांनाही काही विचारायचं तर तुम्ही विचारा आणि बाकीचा राजकीय विषय फक्त मी एकटी असताना त्याच्यावरती काय असेल तर जरूर बोलीन तर पहिलं म्हणजे जी कामं चालू आहेत तर ती नरेगा आणि यामधून जवळजवळ आता 70,000 कामगार काम करत आहेत जिल्ह्यामध्ये परंतु हे कुठे कुठे कामं चालली आहेत ही जरी स्थानिक प्रशासनाला माहिती असेल तरी त्या भागामधल्या जनतेला लोकप्रतिनिधी गाव पातळीवरचे आणि सामाजिक संस्था यांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून ती यादी त्यांना मिळावी जेणेकरून ज्या मजुरांना काम पाहिजे किंवा आता ऊसतोड कामगार मार्च महिन्यात परत येतील तर त्यांनी बेरोजगार राहू नये आणि परत स्थलांतरासारखे प्रश्न उभे राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी वाढीव कामं 65,000 कामं शेल्फवर आम्ही ठेवली आहे असं श्री स्वामी यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार जिथे जास्त लागेल तिथे कामं काढण्याचं पण तयारी झालेली आहे त्याच्याबद्दल मी एक चिंता व्यक्त केली की महिला मजुरांची संख्या मोठी असली तरी मुलांना छोट्या बाळांना सांभाळण्यासाठी दाईची व्यवस्था आणि निवारा असं सावली ही आवश्यक असते ती बऱ्याचशा ठिकाणी अंमलबजावणी होत नाहीये त्याचंही सर्वेक्षण आणि तुमच्या मार्फत सुद्धा ती माहिती ठिकठिकाणी प्रशासनाला कळली तर योग्य ती पावलं त्याच्यावर उचलता येतील आणि संस्थांनाही कळवलेलं की तुम्ही ती माहिती कळवा जेणेकरून रोहोयोवरच्या महिला मजुरांना या प्रकारचा सुद्धा दिलासा आपल्याला देता येईल त्याखेरीज कर्ज वसुलीच्या संदर्भात DDR आणि सर्व DDRने त्यांचे जे LDM आहेत हेड डिव्हिजनचे त्यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी अन्य बँका ग्रामीण बँका यांची बैठक बोलावलेली आहे आणि कर्ज वसुली सक्तीने जूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही शेतकऱ्याची होता कामा नये असे त्यांनी निर्देश दिलेले आहेत
परंतु त्याच्याबद्दलची अंमलबजावणी जेवढी व्हायला पाहिजे त्यांचं म्हणणे होते आहे, परंतु जे 2 खास तालुके आहेत सोयगाव आणि संभाजीनगर आणि त्याचबरोबर 6 तालुक्यांमध्ये 60 दुष्काळ सदृश परिस्थिती असणारे सर्कल्स आहेत. त्या सर्व ठिकाणी माहिती पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून 1 मार्चला त्यांचे जे बैठकीत निर्णय होतील त्यांची सर्वदूर प्रसिद्धी तुमच्या मार्फत, वाहिन्यांच्या मार्फत सुद्धा त्यांनी द्यावी आणि आकाशवाणी आणि इतरत्र, की जेणेकरून शेतकऱ्यांना हे कळल्यामुळे काही वेळेला आपल्याकडे कर्ज वसुलीला कोणीतरी येणार आहे या भीतीमुळे सुद्धा शेतकरी आत्महत्या करतो, अशा दुर्दैवानी घटना घडलेल्या आहेत. तर त्या घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून ह्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. तिसरं, विद्यापीठाचं पत्र मला कार्यकर्त्यांनी निदर्शनाला आणलं की ज्यांनी जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे सरकारने ऑक्टोबरमध्ये हा GR काढल्यानंतर सुद्धा विशेष म्हणजे विद्यापीठ परत जानेवारीत पत्र देतो की फी तुम्ही सगळे जमा करा. म्हणजे आता आम्ही विद्यापीठाला माननीय राज्यपाल महोदयांमार्फत आणि उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत विचारणा करणार आहोत. स्वतः जिल्हाधिकारी विचारणा करणारे की तुम्ही स्वतः GR वाचून कशी अंमलबजावणी करता का मनानेच काय अशा चुकीच्या गोष्टी करत असता, याच्याबद्दल मी स्वतः नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याखेरीज आपली जी रोहयोची कामं चालू आहेत किंवा ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे त्याबद्दलचं मी एक निदर्शनाला मुद्दा आणला की कोविडमधल्या महिला ज्यांचे पती दगावलेला आहे अशा एकल महिला भरपूर आहेत आणि त्यांची यादी सरकारकडे आहे. त्याखेरीज शेतकरी आत्महत्यांपैकी ज्या पात्र ठरलेली कुटुंब आहेत त्यातल्याही एकल महिला आहेत. तर यांना लगेच मजुरीला जाता येईल असं नाहीये. जर का छोटी मुलं असतील तर त्या एकल महिला कशा मजुरीवर जातील. तर त्यांना या रेशनवरचं किंवा दुसऱ्या मार्गाने CSR मधून मोफत धान्य हा दुष्काळ असेपर्यंत मिळण्यासाठी पावलं उचलली जावीत, अशा देखील मी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्या त्यांनी सगळ्या स्वीकारलेल्या आहेत. आणि या मुद्द्याच्या बरोबर एक स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीने ज्या भागामध्ये ओसर कामगार आहेत त्यांच्यासाठी ते परत येतील तसतसं त्यांनी ते उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नेमणार आहेत आणि त्यांच्याकडून या विषयाचा पाठपुरावा केला जाईल. स्वयंसेवी संस्था ज्या पुढे येत आहेत त्याच्याबद्दलचा आमचा अनुभव असा आहे की अनेक प्रकारच्या स्वयंसेवी संस्था येतात की ज्याच्यामध्ये एक असतात की ज्या दान करणाऱ्या असतात, धान्याचं, कपड्यांचं, वस्तूंचं. त्यामुळे दान करणाऱ्या किंवा ज्या मदत देतील आर्थिक किंवा वस्तूंची त्या वेगळा ग्रुप करावा. दुसरं कृती प्राधान्य, म्हणजे काही लोक श्रमदानातून त्या रोजगार हमी योजनेवरची कामं काढून घेणं, जॉब कार्ड मिळवून देणं. त्यामुळे कृतीशील काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचं एक वेगळं फोरम करावं. आणि तिसरं, धोरणात्मक काम करणाऱ्या पण संस्था आहेत. उदाहरणार्थ असा मुद्दा आला की जे जलस्रोत आहेत ते अनेक ठिकाणी खराब झालेले आहेत, त्याच्यात काम जलसंधारणाचं झालं, त्याचे जलस्रोत वापरले गेले तर आपले जे संकट आहे त्यातून आपल्याला मार्ग निघू शकेल. या दृष्टीने या तिन्ही स्तरावरच्या NGOजना एकत्र वेगवेगळ्या पद्धतीने करून त्याचा सहभाग वाढवण्यासाठी श्री स्वामींनी पूर्ण सहकार्य देतो सांगितलेलं आहे. आणि रमेश भिसे यांनी एक वॉटर व्हील इथे आणलेलं आहे. असे 22,000 त्यांनी दुसऱ्या काही संस्थांच्या मदतीने पूर्वीच्या दुष्काळाच्या काळामध्ये हे दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक काय माहिती सांगा. 45 लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये, वॉटर व्हील आहे. आता ताईंनी तर जलचक्र खूप छान नाव दिले, जलचक्र. तर नीलकमल सारख्या कंपन्या आहेत, आता इतर कंपन्या आहेत की ज्या देतात ग्रामीण भागात दुष्काळात. तर हे 45 लिटर पाणी म्हणजे 3 गावी पाणी 10 वर्षाचं मूल सुद्धा अगदी 2 किलोमीटर डोंगरावर सहज घेऊन जातं. पाणी भरलं की ते चलत राहतं. त्या महिलेला सुद्धा एकटीला ते 2-2, 3-3 हंड्याच्या फेऱ्या कमी होऊ शकतात त्याच्यात. या दृष्टीने 10 वर्षाच्या मुलाला नाही सांगता येणार, आपण बालमजुरीच्या विरुद्ध आहे. परंतु मोठी जी माणसं आहेत त्यांना नेण्यासाठी उपयुक्त आहे. तर त्यांना CSR मधून काही मिळवून देता आलं तर त्याचा उपयोग सुद्धा होऊ शकतो आणि खडबडीत रस्त्यावरती ते चालतं. असं 2-3 ठिकाणी त्याचा एक अनुभव आलाय. दुसरं, पाण्याच्या टाक्यांमध्ये टँकरचं पाणी ओतलं गेलं तर ते कमी वाया जातं, हे आपण गेल्या वेळच्या दुष्काळात पाहिलेलं आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा CSRना ते प्रयत्न करणार आहेत या कामाच्या संदर्भात. आणि जलस्रोतांचं जलसंधारण किंवा लॉंग टर्म जी कामं आहेत त्याच्यासाठी सुद्धा मदत होऊ शकेल असं दिसतं आहे. आणि आता अधिवेशन आमचं सुरू होतं आहे 26 ते 1 तारखेपर्यंत. त्या काळामध्ये मधल्या एका दिवशी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मी माझ्या कार्यालयात सुद्धा एक बैठक घेणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व इतर जिल्ह्यांमधले मुद्दे जे आहेत त्याचा सुद्धा समावेश करणार आहे. दुर्दैवाने दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यासारख्या परिस्थितीमध्ये एकल महिलांना जे कुटुंबाचा दबाव असतो त्याच्यामुळे मुलींचे बालविवाह होणं हे सुद्धा घडतं. त्या काही वेळेला अत्याचाराच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. तर या कुटुंबांना सुद्धा मदत करणं आणि
त्या संदर्भामध्ये वाटलं तर अजून काही सामाजिक संघटना, पोलिसांची सुद्धा लक्ष असणं, या सुद्धा मुद्द्यांवरती माझं लक्ष आहे. तर इथे मी थांबते. स्वामी तुम्हाला काही ऍड करायचं की त्यांना काय विचारायचं? मजुरांना 217 रुपये मजुरी मिळते दिवसाला आणि महिलांना 170 रुपये मिळते. तर ही जी मजुरी आहे ती प्रचंड तुटपुंज आहे. दुसरीकडे जर बघितलं गावामध्ये शेतीची कामाला वैयक्तिक जी मजुरी बोलवतात तर त्यांना 400 रुपये दिवसाला, महिलेला 300 रुपये, किंवा शहरात जर आले तर लेबर काम करणाऱ्यांना 700 रुपयापर्यंत मजुरी मिळते आजकाल. रोजगार हमीवरती अजूनही मात्र 217 रुपये आहे. याबद्दलची मागणी यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यात म्हटलेलं आहे, त्यांनी तर मागणी केलेली आहे की 500 रुपये मिळावी. पण या विषयाचे मंत्री महोदय या जिल्ह्यातले आहेत, तर त्यांच्याशी मी चर्चा करीन याच्यावरती. परंतु हा संपूर्ण विषय हा धोरणात्मक आहे आणि ही मागणी अनेक वर्ष चाललेली आहे. थोडं काय झालंय या विषयाच्या मध्ये जास्त तपशिलात आता जात असताना एक शेतकऱ्यांचं उलटं म्हणणं असतं की जास्त जेवढी मजुरी वाढवाल तेव्हा आम्हाला मजूर मिळत नाही, असं त्यांचं वेगळं म्हणणं असतं. परंतु मला असं वाटतं की मजुरांना ती वायबल राहिली पाहिजे आणि आता दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये स्थलांतर थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काय अजून सकारात्मक निर्णय घेता येईल ते मी नक्की मुख्यमंत्री आणि दोघंही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलीन या संदर्भामध्ये आणि काय मार्ग काढता येईल ते आपण पाहू. तुम्ही महिलांच्या मुलींच्या गरुडजेब नावाची अकॅडमी वाढवला आहे. तिथे एका मुलीने आत्महत्या केली क्लासच्या बाबतीमध्ये. अति सुंदर त्या गरुडजेब मध्ये आणखी एका मुलीने आत्महत्या केली. 20चं टॉर्चर केलं आहे, मानसिक छळ केला आहे. त्या क्लासेसवर काही कारवाई करण्याचा विचार सरकार करू शकते, कारण हे उदाहरण समोर आले म्हणून आपल्याला दिसले असे अनेक छोटे उदाहरण असतात. तुम्ही एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे. खरं तर अँटी रॅगिंग कायदा आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठीचा असणारा विशाखा कायदा हे दोन्हीही सर्व शैक्षणिक संस्थांना लागू आहेत. त्यामुळे जसा तो कॉलेजेसना लागू आहे तशा ज्या ठिकाणी क्लासेसना सुद्धा लागू करण्याच्या संदर्भात आपण शिफारस करू शकतो. पण सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईन्स आहेत, त्याच्यानुसार तो कायदा जिथे जिथे मुली शिकतायत त्या सर्व ठिकाणी लागू आहे. खाजगी हॉस्टेल्स असतील किंवा सरकारी हॉस्टेल्स असतील किंवा क्लास असतील तर त्याच्यात सुद्धा त्या लागू आहेत. त्यामुळे या आत्महत्यांच्या संदर्भामध्ये त्यांना कोणी टॉर्चर केलं किंवा काय कारणाने मुलींना टॉर्चर केलं जातंय, त्याच्या मागे कोणी सूत्रधार आहे का, काही अजून काही आहेत का, हे मी ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी बोलते, शहरामधल्या आयुक्तांशी बोलते या संदर्भामध्ये आणि त्याच्या माहिती स्वतः मी जरूर या विषयामध्ये लक्ष घालीन. मला जिथपर्यंत शक्य होतं तिथे मी सगळीकडे लक्ष घालते. परंतु मी आता असा उपक्रम हाती घेतलाय की प्रत्येक विभागामध्ये सगळी जी हॉस्टेल्स आहेत, मग ती समाज कल्याण, महिला बाल विकास, आदिवासी, भटके विमुक्त, त्या सगळ्या हॉस्टेल्सचे संबंधित डिपार्टमेंट्स आणि पोलीस यांच्याबरोबर मी 2 विषयांवर बैठका घेते आणि आरोग्य विभाग तशी मराठवाड्यात पण वेगळी बैठक घेणार आहे मी दुष्काळाच्या शिवाय. ते म्हणजे मुलींचा जन्मदर काही तालुक्यात कमी झालेला आहे आणि आपल्याकडचा दोषसिद्धीचा जो प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. 10% सुद्धा नाही आहे काही ठिकाणी दोषसिद्धी, म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो. आणि मग अशा केसेस ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला समरी होऊन त्या सुटून जातात. तर त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता बदले झालेले आहेत, पण नवीन अधिकारी पण आलेले आहेत. काही विषयांचा पाठपुरावा करून काही मुद्द्यांच्या खोलापर्यंत गेलं. काही वेळेला काय होतं, तक्रार करायलाही कोणी येत नाही. घरच्यांना वाटतं बाकीच्या बहिणींची लग्न व्हायची तर मग आपली बदनामी होईल कुटुंबाची, म्हणूनही कुटुंब बोलायला तयार नसतात किंवा त्या लोकांचा दबाव असतो आरोपीच्या लोकांचा. तर हा सगळा विषय लक्षात घेतला तर ती माहिती तुम्ही माझ्याकडे पाठवा आणि अधिवेशनात त्याला प्रश्नोत्तर तर नाही आहेत, परंतु प्रस्तावांमध्ये सुद्धा या विषयांवरती चर्चा होऊ शकेल असं मला वाटतं. जन्मदर मराठवाड्यातल्या कोणत्या तालुक्यात केली जाते? आता माझ्याकडची यादी समोर नाहीये, पण मी बैठक जेव्हा घेईन शिरूर मध्ये तर आहे, शिरूर मध्ये वगैरे सगळ्याच कमी. तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर फार कमी आहे. आज बघतो आपण विभागामध्ये मी तुम्हाला यादी पाठवतो, सगळा सर्वे आलाय. पण मी त्याच्यात नुसतं थांबत नाहीये, बैठक घेऊन बेकायदेशीर गर्भपात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत ना. त्याच्यामुळे बेकायदेशीर गर्भपात 3 महिन्यानंतर जेव्हा लोक जाऊन गर्भपात करतात तेव्हा त्यांना माहिती असतं ही मुलगी आहे म्हणूनच ते गर्भपाताला गेली असते. त्यामुळे त्याच्यासाठीची अंमलबजावणी करण्यासाठी आपला प्रयत्न असतो. मध्यंतरी जे काही भीतीचा प्रकार निघाला सोनोग्राफी करताना एक भीतीचं वातावरण होतं आणि आतापर्यंत जन्मदर जर कमी होत असेल नाही, याचा अर्थ दुसरा काय माहितीये का, की जिथे सेक्स डिटर्मिनेशन होतंय ती जागा आणि प्रत्यक्षात गर्भपात केल्याचं स्थळ याच्यामध्ये त्यांनी फरक केलेला आहे आणि त्यामुळे ते आपल्याला डिटेक्ट होत नाहीये कुठे घडते ते.
आणि म्हणून आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महिला बाल विकास विभाग यांना मी सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्यांना पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्यांदा स्त्री गर्भवती असेल तर त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण समुपदेशन आवश्यक आहे की जेणेकरून परत परत त्या गर्भपात करायला जाणार नाहीत. आणि तिसरा माझा अंदाज असा आहे बीडच्या उदाहरणावरून की बरेचसे दलाल समाजात फिरत असतात की जे या बायकांना आता परत कशाला मूल होऊ द्यायचं, तिसरी मुलगी आहे, चौथी मुलगी आहे, त्याच्याऐवजी ते गर्भपात करून टाका आणि कदाचित त्या लोकांना कमिशन पण मिळत असावं. असे दलाल लोक आपल्या समाजात संभवित म्हणून मिरवतात आज, हे आपण अनेक केसेसमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण बंधन आणायचं असेल तर आपल्याला समाज आणखी सरकार यांनी एकत्र काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि गुन्हा जो आहे तो सिद्ध होत नाही, प्रमाण 10% कमी आहे. पोलीस खात्यातल्या कर्मचाऱ्यांना किंवा अनेक क्राईमच्या बातम्या असताना असं लक्षात आलंय की बंदोबस्त आणि बाकीच्याच कामामध्ये एवढं ते पोलीस व्यस्त असतात की त्या गुन्ह्याचा तपास करायलाच अनेक जणांना पुरेसा वेळ भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर असं काही सिस्टम होणार का, किंवा जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याचं प्रमाण जे आहे वाढलं पाहिजे, त्यासाठी काही माझा अनुभव असा आहे, कुरळपला, सांगलीला हॉस्टेलमध्ये मुलींवरती अत्याचार होत होते जवळजवळ 3-4 वर्ष. त्याच्यामध्ये शिक्षा झाली आणि न्यायालयाने सांगितलं की आरोपींना 3 वेळेला जन्मठेप देणार. पहिल्यांदाच तसा निकाल दिला 3 वेळा, कारण एकदा सुटतात एका जन्मठेपमध्ये आणि मग परत बाहेर गुन्हे करायला मोकळे होतात. त्यामुळे तिथे कोण बोललं तर त्या मुली स्वतः बोलल्या आणि मेडिकल ऑफिसरला कितीतरी दबाव आणला होता की होस्टाईल व्हावं, पण ते होस्टाईल झाले नाही. आणि त्यामुळे पोलीस, शिक्षक, बाकीचे आसपासच्या मुलींचे पालक हे ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन जेवढी महत्त्वाची आहे तेवढं तंत्रज्ञानाचा उपयोग करून DNA टेस्टिंग किंवा CCTV फुटेज याच्यामधूनही पुरावा मिळू शकतो की जेणेकरून CCTV सिस्टीममध्ये तर सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक झालेल्या FIRचा ईमेल वाचता येतो त्यांना ताबडतोब ऑनलाईन. त्याच्यामुळे ते बंदोबस्ताला कुठेही गेले काय गेले तरी सुद्धा हे काही कारण होऊ शकत नाही. हे सांगायची कारणे सगळी. माझं म्हणणं असं आहे की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर का व्यवस्थित असेल आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर आजही कन्व्हिक्शन होतं. मी अनेक ठिकाणी पाहिलेले. आपण इथे संभाजीनगरला पूर्वीच्या प्रयत्नातून जे भले भले स्वतःला शहाणे म्हणत होते त्यांना आत घातलेले नाही असं नाहीये. तुम्ही तसे इथले शूर लोक आहात या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर, पत्रकार जे आहेत ते. आणि त्यांनाही म्हणजे नंतर कायमचा धडा पण मिळालेला आहे त्या लोकांना. फक्त होतंय कसं की त्या घटनेमध्ये जेव्हा यश मिळतं त्यावेळेला असं होतं की एक ब्रेकिंग न्यूज येते की त्याला शिक्षा झाली, पण कोण होस्टाईल झालं होतं, कोण कोर्टात टिकून राहिलं, त्या मुलीचं आता काय चाललंय याच्यावरती आपल्याला तेवढं थांबून बघायला वेळ नाहीये. तर या सक्सेस स्टोरीज जर का जास्त आल्या तर जे पोलीस आहेत, काही सरकारी वकील नवीन झालेत. आपल्याला निकम साहेबांचं नाव माहितीये, 2-4 नावं माहिती आहेत, पण आज शेकडो वकील असेल की ज्यांनी कन्व्हिक्शन घेतलेली आहेत ठिकठिकाणी. तर त्यांच्याबद्दल सुद्धा थोडं समाजाने दखल घेतली तर अजून आरोपी आपल्याला सिद्ध करणं सोपं होईल असं माझं स्वतःच मत आहे. ग्रामीण इलाकों में अक्सर देखा जाता है कि कुपोषण का प्रमाण बहुत ज्यादा है. अगर पिछले 2 महीने की बात की जाए तो 6000 से ज्यादा बच्चे कुपोषण की वजह से मुब्तला हैं. नहीं, कुपोषणाचा विषय देखिए, कुपोषण में ऐसा है कई बार रोजगार नहीं है और रोजगार के कारण घर में अनाज नहीं है और माता भी जो है वो नाबालिग है, उम्र से कम है, ऐसे बहुत कुछ कारण है. तो इसके लिए बात ऐसी है कि गरीबी के साथ साथ समाज तक योजनाओं का फायदा भी पहुंचना जरूरी है और इसीलिए इस तरीके की मीटिंग्स या फॉलोअप या इंस्टीट्यूशनल मेकॅनिज्म, संस्था का सबलीकरण, ये सब आवश्यकता है ऐसा मुझे लगता है. दरवर्षी काय होतं, दुष्काळात आपल्याकडे शालेय पोषण आहार दिला जातो विद्यार्थ्यांना. त्यांच्या काळामध्ये स्थलांतर रोखावा यासाठी पूर्वी शालेय पोषण आहार दिला. दुष्काळ जाहीर झाला फेब्रुवारीमध्ये, आता पाणी टंचाई किंवा त्या अनुषंगाने आपण काही शालेय पोषण आहार सुट्ट्यात पण देण्याचा विचार केला आहे विद्यार्थ्यांचा, स्थलांतर रोखलं जाईल. नाही, शाळेला सुट्ट्या शिक्षक जर का नसतील तर मुलं बऱ्याच वेळेला गावी पण जातात इकडे तिकडे. त्यामुळे तपासून घ्यायला पाहिजे. मी केसरकर साहेबांशी बोलते याच्यावर, आता काही त्याच्यावर भाषण. या सरकारच्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टींचा बारकाई विचार करणाऱ्या तुम्ही एकमेव दिसत आहात. तुम्ही सभापती झाल्यापासून जो आक्रमकपणा पूर्वीचा निगमताईंचा होता, दुसऱ्यावर तुम्ही तुटून पडायचा, त्याला कुठेतरी बंधनं आलेत असं वाटतंय का? कसं नाही, बंधनं काही अजिबात नाही. उलट असं की 99% मी जे काही निर्देश देते ते 99% त्याचं पालन होतंय. त्यामुळे जेव्हा आपल्याला ऐकलं जात नाही वाटतं तेव्हा खूप मोठ्याने ओरडून बोलावं लागतं. हे रोज सकाळी आपण 8 वाजता बघतो, परंतु आम्हाला तशी काही वेळ येत नाही आता.
तुम्ही राजकारणावर आलाच आहात तर एक प्रश्न विचारतो. हे बघा, यांना स्वामीनं फ्री करा जरा स्वामीमध्ये. तुमची हरकत असेल तर माझी हरकत काही नाही. शरद पवारांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. हा, एक मिनिट हिला जरा द्या ना, एक मिनिट. हा, हे जरा पाणी दे कोणते. हा हा हा, बोल. हा. संभाजीनगरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती, फुटपाथवर एक बेवारस महिला जी जळून मेली होती, त्या संदर्भामध्ये कुठे ना कुठे पोलीस यंत्रणा दोषी आहे, संशयाच्या घेण्यामध्ये आलेली आहे. तिचं मृत्यूपूर्व स्टेटमेंट मी स्वतः घेतलं होतं, कव्हर केलं होतं. आणि आम्ही जेव्हा त्याचं प्रतिक्रिया देतात, काही विरोधात प्रतिक्रिया देतात. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना तुतारी मिळाली? मुळामध्ये आज जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार त्यांना ती निवडणुकीचं चिन्ह घेणं भाग पडलेलं आहे. काय निवडणुकीचं चिन्ह निवडणूक आयोग देणार हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यातल्या त्यात त्यांना बरं चिन्ह मिळालंय असं मला वाटतं. दुसरं, तुमच्या म्हणजे माध्यमांच्या आणि समाज माध्यमांच्या प्रभावामुळे अलीकडे चिन्ह पोचवणं हे अतिशय सोपी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मतदार पण जागृत झालेला आहे. त्यामुळे या चिन्हाच्या वरून काहीतरी प्रतिकात्मकता बोलण्यापेक्षा निवडणुकीच्या निकालामध्ये कोणाला कुठल्या चिन्हाचा उपयोग होतोय हे आता त्याचं उत्तर आपल्याला जनता देईल आणि काळ देईल असं मला वाटतं काही बोलण्यापेक्षा. बारामती लोकसभा मतदारसंघ मिळालंय असं म्हटलं, मग बरं कोणाला नाही मिळालं? नाही तर काही लोकांना तुम्ही बघा ना, म्हणजे कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये काही लोकांना चिन्ह काय काय जे मिळतात त्याच्यामध्ये ती जरा आता त्यांचं म्हणजे वाईट वाटेल त्यांना नावं सांगितली तर, पण फळांची चिन्ह मिळतात. आता आपल्याला तसं काही वाईट वाटत होती चिन्ह, पण ती वाईट निघाली नाहीत, ते विजयी पण झालेले लोक आहेत त्याप्रमाणे. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलेलं चिन्ह त्यांना मिळालेलं दिसते. बरं, मी अर्थाने म्हणतं की त्यांनी एखादे स्वतःचा अग्रक्रम दिला असावा काय पाहिजे ते. कारण जी सुट्टी चिन्ह असतात ती सुट्टी चिन्ह काही मिळतात लोकांना. शिवण मशीन, आता हे वाईट नाहीये, आता ते शिवण मशीन म्हणजे काय ते मतदारांना समजावून सांगा. म्हणजे आता मी तर रिपब्लिकन पक्षात काम केलं, तुम्हाला माहिती आहे, दर निवडणुकीत वेगळं चिन्ह असायचं. त्याच्यामुळे त्याचं दुःख काय तेही मला माहिती आहे. ती वेळ पवार साहेबांवर आली आता, म्हणजे तीच वेळ आता उद्धव साहेबांवर आली. म्हणजे दलित चळवळीत ज्या होते सगळं म्हणजे कष्ट ते सगळ्यांना आता सहन करायला लागत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं वाटतं की तुतारी जरा सोपं चिन्ह आहे, त्यासाठी बरं वाटतं. तुतारी बरं वाटतंय की मशाल बरं वाटतं असं आमचं आम्हाला धनुष्यबाण. बरं, ते बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, तुम्हाला त्या मतदारसंघाचा पूर्ण आवाका आहे. तिथं सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींचा सामना रंगण्याचं चित्र स्पष्ट झालं जवळपास. काय वाटतंय, काय होऊ शकतं त्या मतदारसंघात? असं आता अजून तर नावं सगळी याच्यात आहेत, म्हणजे चर्चेत आहेत फक्त. अशा वेळेलाच आपण आभाळाकडे काहीच अजून ढग नाही येत आणि म्हणायचं आता पाऊस कधी कुठे पडणार आहे, त्याला काही अर्थ नाहीये. हे आजची चर्चा आहे. ज्यावेळेला निवडणूक प्रत्यक्षात जाहीर होईल आणि निवडणुकीचा फॉर्म भरून विड्रॉलची तारीख जाईल आणि त्याच्यानंतर उमेदवारांची चिन्ह स्पष्ट होतील, त्यानंतर त्याच्यावर तर काहीतरी भाष्य करते. आजच्या घडीला हे काय भाष्य? कारण राजकारणात काही होऊ शकतं हे आपण वारंवार अनुभवलेलं आहे. काही होऊ शकतं राजकारणामध्ये, बिनविरोध पण होऊ शकते. असं चर्चा तर अशी आहे की लोकसभेसाठी सगळ्या युती महाविकास आघाडी एकत्रित लढतील लोकसभा झाल्यानंतर मात्र विधानसभेसाठी सगळे तुटतील, ही सुद्धा चर्चा सुरू आहे. नाही, ही चर्चा आत्ताचे जे कोण लोकांची तिकीटं जाणार असतील किंवा मतदारसंघ जर का तो मिळाला नाही तर त्या लोकांना शांत करण्यासाठीची चर्चा आहे. एकदा वरचं चित्र स्पष्ट झालं की त्याच्यानंतर मग शेवटी कार्यकर्त्यांना अंदाज येतो की आता पुढे काय होणार आहे. आणि मोदी साहेब निवडून येणार आहे सूर्यप्रकाश एवढं सत्य वाटते. विधानसभेच्या अखेरपर्यंत आता काही गरज नाही. असं नाहीये, परिस्थितीचा संदर्भ खूप बदलतोय वेगाने आणि त्याचा विचार केला तर बदल सगळ्या बाजूनी होतोय. सत्ताधारी पक्षाकडूनही बदल होताना दिसतो ना, काय फक्त समोरचाच विरोधात बदलत असतो अशातला भाग नाही. दुसरं, त्या मतदारसंघामध्ये कोणाला किती मतं मिळतात, तिथे कोण कोणाला गुपचूप मदत करतं, दृश्य आणि अदृश्य मतं काय आहेत, या सगळ्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि तुम्ही आता काही निवडणुकांमध्ये बघत असाल की 8 दिवस आधी वातावरण बदलत असेल. त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा निवडणुकीच्या निकालानंतर बोललेलं जास्त योग्य राहील असं मला वाटतं. मला वाटतं लोकसभेला किती जागा त्याच्यामध्ये किती जागा मिळतील काय, आता त्याच्यात परत मी अजून वेगवेगळे आकडे सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आता जे अंदाज आहेत स्वतः नरेंद्रजी मोदी आणि एकनाथजी शिंदे यांचे, त्यांच्याकडे जास्त माहिती असेल. परंतु मी एवढं म्हणू शकते की लोकसभेमध्ये व्यवस्थित बहुमत मिळेल अशी परिस्थिती मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड या सगळ्यांचे जर का आपण
आता परिस्थिती पाहिली त्या त्या राज्यांमधली, तर जिथे मिळणार नव्हतं मोदी साहेबांना बहुमत, तिथे सुद्धा सरळ यश प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे जे वाटत होतं की खूप आतमध्ये काहीतरी खतखत आहे, आणखीन फार मोठा भारत जोडोचा परिणाम आहे, तसं काही दिसत नाही आता. संभाजीनगर शिवसेनेचा गड आहे, जुना शिवसेनेचा, म्हणजे आता शिंदे साहेबांचा गड आहे. परंतु त्या ठिकाणी शिंदे साहेबांचा माणूस हे काम करतो आणि भाजपवर जोर लावलेला आहे. मग इथं काय गणित होणार? इथे काय अनपेक्षित पण उमेदवार येऊ शकतो. तुम्ही असाल का? तुमची इच्छा आहे आपण काही नाही, लढवू? मी ज्या ठिकाणी आहे उपसभापती पदावर, त्याच्यामध्ये मला खूप काम करता येत आहे आणि मी समाधानी आहे. परंतु राजकारणात काही होऊ शकतं ना. तुमची इच्छुक आहात का? इथे नाही हो, नाही कुठे लोकसभेसाठी कुठेही वगैरे अजिबात नाही. प्रश्न कसा आहे माहितीये का, आता एक आपल्याला जबाबदारी टाकलेली आहे. दुसरं आता बघा, आमचे आदरणीय नानाजी पटोले त्यांनी काय केलं, मनात त्यांना वाटलं की याचा विधानसभेचा राजीनामा द्यायचा, त्यावर त्यांनी राजीनामा देऊन टाकला. त्याच्यानंतर केवढं मोठं झालं सगळं, दुसरे झाले अध्यक्ष, मग परत सगळं प्रकार झाला. आता परिषदेत सभापतीचं पद आहे रिक्त, मी पण असं एकच पदावरती आहे, माझ्याकडे दोन्ही जबाबदारी आहेत. अशाला मी सुद्धा असा विचार करायचा म्हणजे मी विधान परिषदेला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही ना. मला विधान परिषदेची जबाबदारी जी टाकलेली आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी कधी असं एकदम रॅन्डम, त्यातून पक्षाने निर्णय दिला आणि शिंदे साहेबांनी आणि सगळ्यांनी सांगितलं तर गोष्ट वेगळी, पण आता तर मी इच्छा व्यक्त केलेली नाही. त्या अनपेक्षित उमेदवारासोबत तुम्ही कधी काम केलेलं आहे का? सगळ्यांबरोबरच काम केलंय, बरोबर नाही केलेलं असं नाही त्याच्यावर. पण अनपेक्षित होऊ शकतं असा मी एक अंदाज मांडला त्याच्यामध्ये. त्याच्यावरती आता असं त्याच्यात काही चुकीचं आहे का? पूर्वी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलेलं आहे, आता ते महाविकास आघाडीचे घटक झालेले आहेत. तर त्यांची एकंदरीत जी वाटचाल तुम्ही पाहताय, शरद पवारांचं त्यांचं कधीच पटलं नाही, मात्र आता त्यांचं पटायला लागलेलं आहे. काँग्रेससोबत ते कधी गेले नव्हते, आता ते काँग्रेससोबतही आहेत आणि शिवसेनेसोबत. त्यांची एकंदरीत वाटचाल तुम्ही सहकारी होतात म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं एक हिंदी सिनेमा होता 20 साल बाद, असं 20 सालानंतर मी काही सांगू शकत नाही त्यांची आता काय राजकीय परिस्थिती आहे, ते काय बोलतात, आणि ते त्यांचा जे अभ्यासपूर्ण खूप ते विवेचन करत असतात सगळं. त्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फायदा व्हावा, असं काहीतरी त्यांना स्थान मिळावं, असं माझ्या शुभेच्छा आहेत. तर आता एका पक्षाची 2 पक्ष झाले, 2 पक्षाची 4 चिन्ह आहेत. लोकांच्या मध्ये संभ्रम आजही आहे. दुसऱ्या पक्षाचे बोलते, सिंगल बोलते नेत्याला. तर याची गणित कुणाच्या बाजूने असतील? मूळ पक्षाच्या जातील, कुठल्या पक्षाला जातील? लोक काय विचार करतील? कारण छगन भुजबळ असं म्हटलेलं आहे की घड्याळाला मतदान देणारे लोकही सरळ अजित पवारांना म्हणतात. अजित पवारांना मतदान देण्याचा विचार करणारे लोक शरद पवारांना म्हणतात. हे संभ्रम असा होईल तुम्हाला वाटतं? नाही, एक आहे की आपला जो मतदार आहे तो मतदार निवडून येणाऱ्या माणसाला मतदान करतो बऱ्याच वेळेला. त्याच्या मनात बरेच विचार असतात, परंतु मी खूप निवडणुकात पाहिलं की शेवटचे 4 दिवस मतदार जो आहे तो खूप विचार करतो की कोण त्याच्या मताने लढतीत आहे, आणि त्याच्यानुसार जे कमिटेड वोटर्स आहेत, म्हणजे त्या त्या पक्षाचे बांधील मतदार आहेत, ते 25-25% सोडले तर उरलेले जे 50%, एक अप्रॉक्सिमेटली म्हटलं तर असे जे मतदार आहेत ते सहजगत इकडून तिकडे गेलेले आपल्याला दिसून येत आहे. इनडायरेक्टली शरद अजित पवारांना मतदान करतात. काय माहिती काय असं जे आहे ना, लोक आता मी लोणी काळभोरला वगैरे पूर्वी काम केले आमच्याकडे जवळ, तिथे फार पूर्वीपासून 2 गट असायचे, शरद पवार गट आणि अजित पवार गट, म्हणजे पतपेढीमध्ये नागरी संस्थेत. बरोबर, ज्यांचे जे आहेत तेवढे राजकीय हुशारच लोक. मला असं वाटतं की इतकं काही ते त्यांना ते पाहिजे ते करतात मतदान सगळे, त्यांना एवढं कळत नाही असं नाहीये. पण जो एकदम नवीन वोटर आहे किंवा जो माणूस स्थलांतरित आहे त्याची गोंधळ होऊ शकतो. शेवटाकडे दुसरा प्रश्न, मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक दिवस तुम्ही बघता, कोणती नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र दिले, 10% आरक्षण दिलं, अजूनही आरक्षण लढा जो आहे तो सुरू आहे. काय वाटतं? आरक्षण लढा चालू आहे याचं कारण म्हणजे त्यांना आधी जेवढं आरक्षण मिळालं होतं त्याच्यापेक्षा कमी आरक्षण नंतर मिळत गेलं. त्याच्यामुळे थोडंसं मराठा समाज हा दुःखी आहे की अजूनही आरक्षण कमी होईल का, नक्की कोर्टात काय होईल. परंतु ज्या प्रकारने सरकारने प्रयत्न केलेले आहे आणि आत्ताचं कायद्याचं स्वरूप जर का पाहिलं तर तो मोठ्या प्रमाणात निर्दोष कायदा असावा असा प्रयत्न सरकारने केलेला आहे. म्हणूनच सर्व पक्षांनी मतभेद बाजूला सारून विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्याला पाठिंबा देऊन एकमताने ते पास झाले. मला असं वाटतं की
आरक्षणाच्या या कायदा जसं त्या 6 लाख हरकतींचा अभ्यास होऊन पुढे कोर्टामध्ये आणि इतरत्र टिकेल किंवा अंमलबजावणी त्याची सुरू होईल, त्याच्यानंतर ह्या ज्या मनातल्या शंका किंवा काही प्रश्न असतील त्याला आपोआपच उत्तरं मिळतील. सरकार मराठा तसंच ओबीसी, SC, VGNT ज्यांच्यासाठी ज्या ज्या सवलती आहेत त्या सवलती अगदी व्यवस्थित देत आहे. त्याच्यामध्ये जास्त पैसे खर्च करत आहे. आता मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा 8 लाखाच्या आत ज्यांची उत्पन्न आहे त्या सर्व मुलींना उच्च शिक्षणात सुद्धा फी माफी मिळत आहे. तर या पार्श्वभूमीवरती जसजसा पुढच्या 4-6 महिन्यामध्ये फायदा झालेला दिसेल तसतसं या त्यांचं समाधान होईल असं मला वाटतं. एक आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित असताना पुन्हा एकदा आपल्या सभागृहाला दुसऱ्या आरक्षणात असं पद्धतीने देता येतं का? किंवा तशाच काय अडचणी येऊ शकतात का? जसं सर्वोच्च न्यायालय सार्वभौम आहे तसं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा यांना सुद्धा कायदा बदलायचा अधिकार आहे. अनेक वेळेला असं झालेलं आहे की सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही कायदा बदला. तलाकच्या संदर्भात उदाहरणार्थ बघा, मुस्लिम महिलांच्या बद्दल, तर तुमची सरकारची कायदा बदलायची तयारी आहे का? सरकारने हो सांगितलं आणि कायदा बदलला गेला. त्याच्यामुळे संसदेमध्ये आवश्यकता वाटली तर संसद किंवा विधानसभा आणि विधान परिषद यांचं कामच आहे की आवश्यकतेनुसार कायदा बदलणं. तर त्यानुसार तो कायदा बदलून कोर्टाला तो योग्य वाटतंय की नाही ठरवणं कोर्टाचं काम आहे. त्यामुळे त्याच्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन जर का दुरुस्त केला असेल कायदा तर उलट न्यायालय त्याचं स्वागत करेल असं मला वाटतं. त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही ना काही, आणि त्याच्यात काही कॅव्हेट नाहीये, त्यामुळे निर्णय चर्चा होऊ शकते त्याच्यावर. गायकवाड आयोगाचा जो काय अहवाल होता तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला. त्याच्यासाठी आता आपण समिती नेमून केली. पुन्हा ज्या पद्धतीने हे कोर्टात जाणार त्याला ऑब्जेक्शन दिलं. मग आधी जो ग्राउंड नाकारलेला तो आता ग्राउंड तो का ऍक्सेप्ट करेल आणि हे आरक्षण नाही, पण आता त्यांनी सर्वेक्षण परत नव्याने केलं ना. आधी पण केलं नाही, पण आता त्यांचं जे सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणाच्या मधला तपशील ते जे सरकार मांडेल त्यावेळेला तो ऍक्सेप्ट होऊ शकतो. आताच्या कायद्याचं स्वरूपही तुम्ही पहा ना. या कायद्याचं माझं काय म्हणणं आहे सिद्धार्थ, एक मिनिट, की नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा आमचे पुण्यातले पण काही तज्ज्ञ लोक आहेत ते हे मान्य होणार नाही सांगतात. माझं म्हणणं असं की तो कशा प्रकारे मान्य होण्याच्यासाठी त्याच्यात आशय असावा. याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला राज्यामध्ये एकात्मता पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आपण SC किंवा ST किंवा ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायची मागणी केली असली तरी तशी सरकारने मान्य केलेली नाहीये. सरकारने सगळ्यांची आरक्षण अबाधित ठेवून यातून मार्ग काढलेला आहे. प्लस मराठा समाजामध्ये आहे दोनदाही आरक्षण अशाच पद्धतीने आलं वर गेलं आणि ते ठोकायला गेलं. मग आताही तसंच होईल. मग सरकार कुठेतरी कमी पडतंय की मराठा समाजाला व्यवस्थितपणे विश्वास भरोसा देण्यामध्ये सरकारच्या वतीने फार काही याबद्दल बोलल्या गेल्याने मराठा समाजाला हे आरक्षण आणि शेवटपर्यंत. मला काय वाटतं की आपण असं गृहीत धरतोय की पंढरपूरहून बार्शीला जायला पूर्वीची बार्शी लाईट रेल्वेच आहे, तसं नाहीये. आता वंदे भारत पण आलेली आहे, त्याच्यामुळे बदल होऊ शकतो. तसं पूर्वीसारखं कशाला होईल असं नाही. संजय राऊत यांनी आज सकाळी एक दावा केला आहे की JP नड्डांची जी मुंबईमध्ये त्यांचा जो दौरा झाला त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कमळावर लढण्याचं या ठिकाणी सांगितलंय आणि जो धनुष्यबाण आणि घड्याळावर मतदान करणार नाही आणि तुम्ही कमळावर तुमचं विरोधक उभा करा असा प्रस्ताव दिल्याचा दावा संजय राऊत. मी त्यांच्यावर काहीच भाष्य करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे सर्वज्ञ आणि प्रवक्ते कुठेच नसतात. मॅडम नो कॉमेंट. एकीकडे मराठा आरक्षण चर्चा चालू किंवा निर्णय झाला, दुसरीकडे जे मुस्लिमांची जे आपण तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे की नाही पाहिजे. या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची भूमिका म्हटली तर एकनाथ शिंदे स्पष्ट करू शकतात काय आहे ती. परंतु मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक, त्याचबरोबर उद्योजकता या सगळ्यांमध्ये स्थान मिळावं ही सगळ्या सरकारची जबाबदारी आहे त्यामध्ये जे आहे ती. आणि त्या दृष्टिकोनातून अजून काय योजना घेता येतील त्याच्यावरती नक्की आमचं सरकार विचार करेल.